नमस्कार मित्रांनो, चला आमचं चाललं आता खुरपून थोडंसं झालेलं आहे. त्याला म्हणले आता गबाळ उचलून टाकू. गबाळ उचलून टाकू, एवढं खुरपायचं राहिलेलं आहे. बाकीचं पण ते नंतर खुरपायचं. हा बघा कसे तुरीचे झाड बघा आमचे. ते झाड येईल खायला. थोडंच वावर आहे, तूर लावलेली थोड्या वावर. म्हणजे चला थोडासा ब्लॉग काढू, तुम्हाला बी थोडीशी माहिती देऊ. बघा तूर आहे. बघा कशी वांग्याचे झाडं लावलेले. असे कडाला वांग्याचे झाडं लावले असले का म्हणजे कसं विकत आणायला नाही लागत. थोडंफार आपलं शेतकऱ्याचा हेच एक फायदा आहे. शेती असते ना, त्याचा एकच फायदा आहे का तर कडाला वांगे काही बी कडधान्य लावता येतं. बघा ही तूर आहे, तुरीच्या बाजूला बघा कशी वांग्याची झाडे. इथून तिथून वांगे लावलेले. कसं विकत आणायला नको, घरचं बी भागतं. पाहुणं रावळ आलं कोणाला बी देता येतं, त्याच्यामुळे वांगे लावलेले. तूर आहे इकडे बंद कर गं. काय काय आणलेलं आहे बघू आपण. हे धण्याचं बी आहे. धना म्हणजे कोथिंबीरचं बी, कोणाला नाही काढायला तर कोथिंबीरचं बी. हे काय शापूचं बी आहे. हे काय पालकाचं बी आहे. मेथीचं बी आहे. हे काय दुधी भोपळा आहे, लौकी इंग्लिश भाषेत म्हणजे लौकी, आम्ही म्हणतोय दुधी भोपळा. बघा मित्रांनो एवढं आणलेलं आहे. एवढं आता आपल्या घरी खायला कसं घरचं असलं म्हणजे टेन्शन नाही राहत. त्याच्यामुळं थोडंफार आपलं लावायचं. तुरीच्याच बाजूने लावायचं म्हणलं कसं तुर होती घरी होते, शेताचं जवळच येतं. चला आता आपण मेथीचं बी टाकून घेऊ. जवळ आणली. बघा कसं असं धान्य कोणाला बघायला भेटत नाही लवकर. एक शेतकऱ्यालाच एवढ्या मुठभर धान्याचं कितीतरी जणांचं पोट भरत आहे. एवढ्या मुठभर. बघा मित्रांनो आता आपली चालली मेथीचं बी टाकणं. पहिली मेथी संपली, आता दुसरी मेथी टाक.